भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार अभिनंदन. आणि आजचा येशू तुला भेटतो हा कार्यक्रम सर्वांना स्वागत करत आहे. आपण मागच्या आठवड्यात पाहिलं येशू कसं जिवंत उठला म्हणून. पण जिवंत उठल्यानंतर येशू ख्रिस्त आणखीन 40 दिवस वारंवार आपल्या शिष्यांना दर्शन देत होते. तुम्ही प्रेषितांची कृती 1:3 पाहत आहे. ॲक्ट्स 1:3. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. येशू जिवंत उठून फक्त त्या दिवस सगळ्यांना दर्शन दिलं असं नाही आहे. तो वारंवार दर्शन देत होता, सगळ्यांना दर्शन देत होता. तर एक हिंदीमध्ये गीत आहे, त्याची 2 पंक्ती मी गातो. एक गीत देवाने मला दिलं होतं. याच्या म्हणणं असं आहे, जी उठा है प्रभू यीशु, जिंदा है मेरा यीशु. येशू जिवंत उठला सर्वांसाठी, सर्वांचा प्रभू आहे. पण आज जिवंत आहे तो माझ्यासाठी. हालेलुया. सर्वांचा प्रभू म्हणण्यासाठी तो जिवंत उठला. पण माझा प्रभू आहे आज पण माझ्यामध्ये जिवंत आहे, माझ्यासाठी जिवंत आहे. जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु. जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु. पाप की मजदूरी मृत्यु हो, अपने ही मौत से ललकारा. पाप की मजदूरी मृत्यु को, अपने ही मौत से ललकारा. अब तुझको कभी मौत नहीं, अनंत जीवन वादा किया. अब तुझको कभी मौत नहीं, अनंत जीवन वादा किया. जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु. जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु. पाताल के दरवाजे बंद करके परलोक के द्वार को खोल दिया. पाताल के दरवाजे बंद करके परलोक के द्वार को खोल दिया.
अब तुम देर क्यों करते हो, अब ही आ जाओ यीशु के पास। अब तुम देर क्यों करते हो, अब ही आ जाओ यीशु के पास। जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु। जी उठा है प्रभु यीशु, जिंदा है मेरा यीशु। पुन्हा एकदा वाचूया प्रेषितांची कृती 1:3, ॲक्ट्स 1:3. मरण सोसल्यानंतरही येशू आमच्यासाठी क्रूसावर मरण पावला. त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवांच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो वारंवार दर्शन देत होता. आपल्या पुढे मी उभा आहे ना, मी पण जिवंत येशूला दर्शन घेतलेलं आहे. हालेलुया. देवाने मला दर्शन दिलं, येशू कसं जिवंत आहे मी आपल्या डोळ्याने पाहिलं. हां, म्हणून मी खात्रीने सांगतो. पण देव येशू प्रभू जिवंत उठला, ठीक आहे. तो पापाला जिंकला, मरणाला जिंकला, शैतानाला जिंकला, सापाला जिंकला, सर्व जिंकून पाताळावर पण विजय पावून. कोणी पाताळामध्ये गेल्यानंतर परत उठता येत नाही, उठता येत नाही, वर येता येत नाही. पण येशू पाताळ जिंकून बाहेर आला आणि पाताळामध्ये जितके लोक होते, जे नीतिमान होते, त्यांना आपलं संघ स्वर्गामध्ये, तिसरा आसमानमध्ये, परदेश, परलोक या जगामध्ये त्यांना राखून ठेवलेलं आहे. आज तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर कदाचित तुमचं मरण पावले तर तुम्ही खरोखरच येशूबरोबर, पण ते परलोकमध्ये असणार, आरामाच्या स्थान. येशूला ना स्वीकारले तर पाताळमध्ये ते विश्राम स्थान आहे, पण विश्राम नसणार. कारण काय, त्याच्या बाजूला नरक आहे. या नरकाच्या वेदना तुम्हाला सहवाणार नाही. आजच्या वाचनात जाऊया. येशू कशाला दर्शन देतो. प्रेषितांची कृती 10 अध्याय त्याच्यात 40 आणि 41 वचनामध्ये, ॲक्ट्स 10:40-41. प्रेषितांची कृती 10:40-41. पण त्याला देवाने तिसरा दिवशी उठवलं व त्याने प्रकट व्हावे असे केले. पुढचं वचन, तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हाला केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. म्हणजे कोणाला दर्शन, जे देवाच्या साक्षी म्हणून निवडले गेले त्यांना देवबापाने दर्शन दिलं. सर्वांना प्रकटीकरण नाही केलं. हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे. आपण म्हणणार आम्हाला पण येशू का दर्शन दिलं नाही, तुम्हाला देऊन काय फायदा आहे. अहो, देवाचं दर्शन पाहिलं, एकतर येशू ख्रिस्ताला ओळखून घ्या. तो सर्वासारखा नाही आहे, तो वेगळंच निराळा परमेश्वर आहे. कारण सर्व देव माणूस जगामध्ये आले, आम्हाला चांगलं मार्गदर्शन केले, नंतर मरण पावले, परत जिवंत उठून आले नाही. पण येशू एक मात्र देव परमेश्वर. तुम्ही रोमक्रस पत्री 1:5 वाचत आहे. रोमन्स 1:5, रोमक्रस पत्र 1:5. त्या 4 वचन, मराठीमध्ये 4 वचन वाचा. व पवित्रतेच्या आत्माच्या दृष्टीने येशू मृतांच्या पुनरुद्धानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. मृतांच्या पुनरुद्धानाच्या द्वारे येशू जिवंत उठला म्हणून पराक्रमाने जिवंत उठला, पराक्रमाने देवाचे पुत्र असं निश्चित ठरला. येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो म्हणला, मी देवाचा लेकर आहे, देव माझा बाप आहे. पण लोक त्याच्यावर चिडत होते, रागवत होते, अरे तो स्वतःला कसं परमेश्वराचा पुत्र म्हणणार. पण येशू जिवंत उठून हे निश्चय केले की देवाचा पुत्र आहे. तसंच येशू ख्रिस्त जिवंत उठल्यानं ज्यांना दर्शन दिलं
ते जाऊन इतरांना सांगितलं, म्हणजे साक्षी म्हणून राहिलं. येशूनं म्हटलं प्रेषितांच्या कृती 1:8 ॲक्ट्स 1:8 जिवंत उठल्यानंतर आपल्या शिष्यांना सांगितलं, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, सामोरणात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. येशू जिवंत उठला. आज येशू स्वर्गामध्ये आहे, पण तो आम्हाला दर्शन देतो. हे दर्शन मिळून आम्हाला काय करायचं आहे? येशूबद्दल आम्हाला माहिती झाल्यानंतर काय करायचं? आपल्यामध्ये लपून ठेवायचं नाही, इतरांना सांगायचं. कारण येशूच्या पुनरुत्थानाचा संदेश किती लोकांना पोचला नाही. सर्व काय म्हणतात, येशू पण एक धर्मगुरू होता, येशू एक संदेष्ट होता, येशू चांगला मनुष्य होता. पण येशू सर्व मानव जातीच्या पापांसाठी आपल्या जीव वधस्तंभावर दिला, गाडला गेला, जिवंत उठला. हे पुष्कळ लोकांना माहीत नाही, तर सांगायचं आहे. पाहूया मार्क 16 अध्याय त्याचा 9-10 मार्क चॅप्टर 16 वर्स 9 and 10. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्राप्त काली त्याचे पुनरुद्धान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदालिया मरिया हिला दर्शन दिले. येशूने दर्शन दिले जिवंत उठल्यानंतर. हिच्यापासून त्याने 7 भूते काढली होती. 10 वचनामध्ये तिने जाऊन हे वर्तमान त्यांच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करत व रडत असलेल्या लोकांना सांगितलं. तिने जाऊन सांगितलं, लोकांना सांगितलं, शिष्यांना सांगितलं. ते शोक करत आहे, रडत असले, येशू मेले, येशू मेले असं रडत आहे. त्यांना जाऊन सांगते, अरे येशू मेला नाही, तो मेलेला तो जिवंत उठला, मला दर्शन दिला. माझ्या प्रियानो, येशू या जगामध्ये आलेलं खरं आहे, तो जिवंत उठलेला हे पण खरं आहे. आज पण इस्रायल देशामध्ये येशूच्या खबर खाली पडलेलं आहे. या जगात किती महापुरुष, किती मोठे मोठे लोक, त्यांच्या खबर आज पण आहे. दिल्लीमध्ये जा, तिथं किती 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 मोठे मोठे महान पुरुषाचे खबर आहे. त्याला हार घालतात, त्याच्या जयंती साजरा करतात, पण येशूच्या कबरा उघडा आहे. माझ्या प्रियानो, कशाला रडत आहे, कशाला शोक करत आहे? एक प्रभू आहे ना, जिवंत उठलेला परमेश्वर. आज सांगितल्यानंतर सर्वांना एवढा आनंद वाटला, अरे आमचा प्रभू जिवंत आहे. आज तुम्ही पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो आमच्या पापासाठी, आमच्या पाप काढण्यासाठी तो वधस्तंभावर खिळलेला गेला, जिवंत दिला, जीवन दिला. हे खरं गोष्ट आहे. तुमच्या पातकासाठी, पापासाठी येशू प्रभू मरण पावलं. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमक्रंसपत्र 6:23 म्हणते, रोमन 6:23, रोमक्रंसपत्र 6:23. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हो, येशू आमच्या पापासाठी मरण पावला, पण जिवंत उठला. येशू जिवंत उठून आम्हाला काय वादा करतो? सार्वकालिक जीवन. या जगातील जीवन थोड्या दिवसासाठी आहे, पण इथे मरण पावलं तर आपला प्राण कुठं जाणार, आपण कुठं राहणार? बायबल म्हणते परलोकामध्ये. हे खात्री तुम्हाला आहे का? आज येशूकडे तुमच्या पापाची क्षमा मागा. एकमेव परमेश्वर तुमच्या माझ्या पापासाठी आपला जीव दिला आणि तोच जिवंत उठला. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या पाप सर्व तो क्षमा करणार आणि तुम्हाला जीवनामध्ये आनंद मिळणार. तुम्हाला एक खात्री मिळेल पाप क्षमाची. म्हणजे तुम्हाला आनंद होईल ना पाप क्षमा भेटल्यानंतर. आणि एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येणार, किंवा आपण मरून तिकडं जाणार एक आरामाच्या स्थानामध्ये. पण आज येशूला तुम्ही विचारा, येशू तुझ्या मी साक्षी म्हणून राहणार, मला दर्शन दे. तो तुम्हाला दर्शन देईल. जितक्या लोकांना येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं ते सर्व येशूचे साक्षी म्हणायला लागले.
येशूबद्दल साक्षी दिले म्हणून कित्येक लोकांना मारून पण टाकले, परंतु जीवाच्या काळजी केली नाही. माझ्यासाठी जीव दिला, माझ्यासाठी जिवंत उठला, तो येशूसाठी मी जिवंत राहणार, जीव पण देणार. का जिवंत परमेश्वरावर विश्वास. असं कुठल्याही धर्मासाठी कोणी आपला प्राण दिला नाही, धर्मासाठी नाही. ख्रिस्त धर्मासाठी काही करू नका, ते धर्म नको आपल्याला, पण नवीन जीवन आपल्याला आवश्यकता आहे. बायबल म्हणते करितकनास दुसरे पत्री 5:17 2 Corinthians 5:17, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या टाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, नवी सृष्टी आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तुमचं जीवन नवीन होणार. आतापर्यंत केलेल्या सर्व पापाला येशू क्षमा करेल, ते मिटून टाकेल. येशू आपल्या रक्ताने तुम्हाला धुवून शुद्ध करेल. यापुढे तुम्ही नवीन सृष्टी, एक आनंदाचा जीवन, एक निश्चयाचं जीवन. माझ्या पापाची क्षमा झालेली आहे आणि येशू बरोबर मी राहणार. नवीन जीवन, एक सुंदर जीवन, एक उज्ज्वल जीवन. कारण येशूनं म्हटलं मी जगाच्या ज्योती आहे. योहान 9:5 जॉन 9:5, मी जगात असताना जगाची ज्योती आहे, जगाचा प्रकाश आहे. तो जगाचा प्रकाश तुमच्या मनामध्ये प्रकाश देणार, तुमच्या जीवनावर प्रकाश देणार. आतापर्यंत पापाचे अंधार, दुःखाचे अंधार, श्रापाचे अंधार तुमच्यामध्ये आहे का? ते सर्व अंधारपणा, ते काळं वादळ आज निघून जाणार. आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. येशू प्रभू आमच्याकरता जगामध्ये आला आणि आमच्या सर्वच्या पातकासाठी तो मरण पावला, पण तिसरा दिवस जिवंत उठला. आज पण येशू प्रभू जिवंत आहे. आज हे वचन ऐकणारे जे कोणी म्हणतात प्रभू येशू माझ्या पापाचे क्षमा कर, मला सुटकारा दे, मला एक नवीन जीवन दे, एक आनंदाचा, एक आरोग्याचा, एक आशीर्वादाचा मला जीवन भेटू दे, ख्रिस्तामध्ये नवीन जीवन भेटू दे, त्या सर्वांना दे प्रभू. या दिवसापासून त्यांच्या जीवनामध्ये शोक नाही, आनंद असायला पाहिजे, दुःख नाही, आशीर्वाद असायला पाहिजे. तुझ्या देवाचा अभिषेक, ज्या अभिषेकच्या पवित्र आत्माने येशूला उठवलं, ते पवित्र आत्मा प्रत्येकाला भेटू दे प्रभू. आणि ते सुद्धा येशूच्या साक्षी म्हणून राहायला पाहिजे. प्रत्येकांना धीर दे, सामर्थ्य दे, आशीर्वाद दे आणि दर्शन दे. येशूच्या नावाने मागील पण ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. पुढच्या रविवारी परत 1:30 वाजता विसरू नका. आणि दर सकाळी आणखीन एक कार्यक्रम आहे मराठी, खास मराठीमध्ये. सर्वे सरा संगे सकाळ. तुम्ही बेतेल मुंबई त्यामध्ये व्हिडिओमध्ये जा किंवा शॉर्ट मेसेजमध्ये जा, मराठी म्हणून टाका. प्रत्येक दिवस सर्वे सरा संगे सकाळ 1-2-2.5 मिनिट तुम्ही देवाचा संदेश ऐकू शकता. रोज तुम्हाला नवीन ताजं देवाचं वचन भेटते, ताजं देवाचं सामर्थ्य भेटते. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.